मी आज माझ्या पर्यटन विभागाचा विस्तृत आढावा माझ्या दालनामध्ये घेतला आणि पर्यटन विभागाचे काही कामांच्या बाबतीतले वित्त विभागाशी संबंधित जे विषय होते त्या विषयांच्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार साहेबांची वेळ घेतली होती। त्यामुळं माझ्या पर्यटन विभागाच्या कामाशी निगडीत असणारे वित्त विभागाचे जे विषय होते त्यासाठी चर्चा करण्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांची भेट घेतलेली आहे। राजीनामा जो आहे मसाजच्या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांपासून विरोधक आमदार देखील यांचा राजीनामा मागतात। या बाबतीत सरकारची भूमिका राज्याचे प्रमुख आणि मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। या प्रकरणातली SID मार्फत CID मार्फत चौकशी सुरू आहे। चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। त्यामुळे सरकारची भूमिका सरकारचे प्रमुख म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्यावर मंत्र्यांनी भाष्य करणं हे नियमाला धरून नाही। देसाई साहेब, पण नैतिकतेच्या आधारावरती अनेक वेळेला यापूर्वी सुद्धा मंत्र्यांनी आपले राजीनामे दिलेले आहे। जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, आपल्याला वाटत नाही का की नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यायला हवा? सरकारची भूमिका सरकारचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एखाद्या विषयावरती भूमिका स्पष्ट केल्यानंतर आमच्यासारख्या मंत्र्यांनी त्याच्यावरती पुन्हा वेगळं भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। धन्यवाद।